महिन्याला 1,00,000 रुपयांचा पगार, दिवसाला 8 ते 10 तासांची ड्युटी, राहण्यासाठी बंगला आणि त्यात स्विमिंग पूल. नोकरीचा देश थायलंड अशी आकर्षक ऑफर मिळाल्यानं हैदराबादच्या कट्टलगुडा गावातील 23 वर्षीय मीर सज्जाद अली प्रचंड आनंदात होता. बँकॉकमधील एका नामांकित कॉल सेंटरमध्ये डिजिटल सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं. स्वप्नातली नोकरी प्रत्यक्षात मिळाल्याचा आनंद घेऊन मीर सज्जाद गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बँकॉकला पोहोचला. मात्र तिथं पोहोचल्यानंतर सर्व वास्तव पूर्णपणे वेगळंच निघालं. जिथं रिक्रुटरनं व्हिडिओ कॉलवर स्विमिंग पूल असलेला बंगला दाखवला होता. उशीर झाला तर नोकरी दुसऱ्याला दिली जाईल असा दबाव टाकून त्याला तातडीनं थायलंडला बोलावलं. पण तिथं आलिशान कॉल सेंटरऐवजी घाणेरड्या आणि कोंदट खोलीत डांबण्यात आलं. त्याच्यासोबत अनेक तरुणांना तिथं ठेवण्यात येऊन सायबर फसवणुकीसारखे गुन्हे करण्यास भाग पाडलं जात होतं. हा प्रकार थायलंड म्यानमार सीमेवरील एका कॉल सेंटरमधून सुरू असल्याचं समोर आलं. मीर सज्जादच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जानेवारी रोजी त्याचा फोन आला. मला इथून सोडवा अशी विनवणी तो करत होता. काम करण्यास नकार दिल्यास मारहाण केली जाते अशी माहिती त्यानं दिली आहे. अनेक जणांना एकत्र कोंबून डिजिटल फसवणूक करायला लावली जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय. हे प्रकरण हैदराबादचे खासदार असुद्दीन ओवैसी यांनी उचलून धरल्यानंतर उजेडात आलं. त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली. थायलंडमध्ये नोकरीचं आमिष दाखवून भारतीय तरुणांना फसवून सायबर गुलामीत ढकललं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. या तरुणांकडून दिवसाचे 18 ते 20 तास काम करून घेतलं जात असून त्यांचे पासपोर्ट आणि मोबाईल जप्त करण्यात आले. शारीरिक छळ आणि आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही सांगण्यात आलं आहे.